प्रिय श्रोते हो, आज आपण एक अतिशय गूढ पण थोर विषय जाणून घेणार आहोत। नाम परमात्म स्वरूपच आहे। आपण सर्वच ईश्वराला शोधत असतो, कोणी मंदिरात, कोणी ध्यानात, कोणी ग्रंथात, कोणी भावनेत। पण त्या शोधाचा खरा मार्ग कोणता? संत म्हणतात नाम। कारण नाम म्हणजेच त्या परमात्म्याचं मूळ स्वरूप, त्याची जिवंत ओळख, त्याचं अनंत अस्तित्व। जसं अग्नीमध्ये उष्णता वेगळी नाही, तशीच नाम आणि परमात्माही वेगळा नाही। राम, कृष्ण, विठ्ठल, श्री स्वामी समर्थ, शिव, हरी हे केवळ शब्द नाहीत, तर या शब्दांमधून ओसंडणारी ती दिव्य चेतना आहे। संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेताची जीव झाला समाधी, देही प्रकटला तो ईश्वर आनंदी। हे शब्द केवळ उच्चार नाहीत, ते ईश्वराचं अस्तित्व आपल्या अंतःकरणात जाग करतात। नाम म्हणजे जणू चेतनेचा दिवा, जो अंतर्मनात पेटला की अज्ञानाचा अंधार आपोआप नष्ट होतो। जगात कितीही व्यथा, संकट, भ्रम असोत, नाम हे त्यावरचं अचूक औषध आहे। कारण ते मन शांत करतं, बुद्धी शुद्ध करतं आणि आत्म्याला ईश्वराशी जोडतं। नाम जपत राहिलं तर हळूहळू देह, मन आणि बुद्धी यांचं आवरण गळत जातं आणि उरतो केवळ एक अनुभव, मी आणि तो भिन्न नाही। संत ज्ञानेश्वर म्हणतात, नाम घेता हरी दिसे चित्ती, जणू उगवे सूर्य नभात। म्हणजेच नाम घेणं म्हणजे ईश्वराचं सूर्योदय आपल्या अंतःकरणात घडवणं। तेव्हा नुसता उच्चार नव्हे, तर श्रद्धा, प्रेम आणि एकाग्रता यांसह जपलेलं नामच आपल्याला परमात्म्याच्या सान्निध्यात नेतं। संत एकनाथ महाराज म्हणतात, नाम घेता सर्व पापनाशे, नामेची नित्य हरिप्रकाशे। असं का? कारण नाम ही केवळ ध्वनी तरंग नसून ती आहे चेतनेची तरंग। नाम हा तो सेतू आहे, जो जीवाला परमात्म्याशी जोडतो। आपण जरी मर्यादित असलो तरी नाम आपल्याला अमर्यादेशी जोडून ठेवतं। जेव्हा आपण नाम जपत राहतो, तेव्हा आपलं मन जणू एका शुद्ध कंपनात स्थिरावतं आणि त्या कंपनात तो परमात्मा स्वतः प्रकट होतो। म्हणूनच संतांनी म्हटलंय, नाम घ्या, नामच साधा, नामातच सर्व साध्य आहे। संत रामदास स्वामी सांगतात, नाम घेतल्याने मिळे चित्त शुद्धी, हरिनाम हेची सर्व सिद्धी। खरं तर नाम हेच ब्रह्माचं स्वरूप आहे। कारण ज्याचा तो उल्लेख करतो, ती सत्ता आणि त्या नामाचं कंपन दोन्ही एका चैतन्याचे। जसं आपण पाणी पितो, तेव्हा त्याच्या नावाने आपल्याला तृष्णा शमत नाही, पण जर त्या पाणी शब्दामागचा अर्थ आपण अनुभवला, तर तो अनुभव प्रत्यक्ष पाण्याप्रमाणे तृप्ती देतो। त्याचप्रमाणे नामाचा उच्चार केवळ ओठांवर नको, तो मनात, प्राणात आणि हृदयात उतरावा लागतो। तेव्हा नाम परमात्मा स्वरूप बनतं। नाम हे ना जातपात बघतं, ना काळ देश, जिथे घेतलं जातं तिथेच ते तेज पसरवतं। संतांच्या ओव्या, अभंग, कीर्तन हे सर्व त्या नामशक्तीचेच विविध रूप आहेत। नाम जपणारा भक्त जणू ईश्वराची चालती फिरती मूर्ती होतो। त्याचं मन शांत, वाणी शुद्ध, कर्म निर्मळ होतं। शेवटी नाम म्हणजे भक्त आणि ईश्वर यांच्यातील संवादाचा सेतू आहे। जो हा सेतू ओलांडतो, तो जन्म मृत्यूच्या पार जातो। कारण परमात्मा बाहेर नाही, तो आपल्या श्वासात आहे, आपल्या नामात आहे। संत तुकाराम म्हणतात, जपा नाम विठ्ठलाचे, अंतरी निवे आनंदाचे। म्हणूनच मित्रांनो, आपण कुठेही असू, देवळात, घरात, रस्त्यावर, पण एक क्षणही नामाशिवाय राहू नका। कारण नामच ते शक्ती स्रोत आहे, ज्यातून आत्म्याला ओळख मिळते आणि आत्मा म्हणजेच परमात्मा। जेव्हा मनातून प्रेमाने, भक्तीने आपण म्हणतो, जय जय रघुवीर समर्थ किंवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तेव्हा प्रत्यक्ष परमात्माच आपल्या अंतःकरणात झंकारतो। नाम हे शब्द नाहीत, नाम म्हणजे तोच। म्हणूनच लक्षात ठेवा, नामच परमात्मा स्वरूप आहे। ओम शांती शांती शांती।